स्मार्ट अहमदनगर न्यूज। 12 वर्षाच्या शाळकरी मुलाचे कुत्र्याने लचके तोडले। विद्यार्थी गंभीर दुखापत झाल्याने 4 चाचणी पेपर देता आला नाही। शिक्षणाचे नुकसान। महाराष्ट्र रिपब्लिक पक्षाचे जमीर शेखने मिरज महापालिकेवर काढला मोर्चा। मिरजेत आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभाराविरुद्ध आज महापालिकेत महिलासहित महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टीचे कार्यकर्त्यांनी मिरज महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे साहेब यांना धारेवर धरून कुत्र्यांचा बंदोबस्त करा यासह अनेक प्रश्नांचा भडीमार करून कायमस्वरूपी मिरजेमध्ये मोकाट कुत्रे धरण्यात यावे म्हणून महापालिकेच्या कर्मचाऱ्यांशी महिलांनी आक्रमक पवित्रा घेतला। यावेळी महापालिकेचे आरोग्य अधिकारी रवींद्र ताटे साहेब यांनी संबंधित विभाग प्रमुखाला संपूर्ण मिरज शहरात डॉग व्हॅन फिरवून मोकाट कुत्र्यांना बंदी करण्याचे आदेश दिले। महापालिकेचे आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांबरोबर महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्त्यांनी 1 तास याबाबत संघर्षमय चर्चा चालू होती। कुत्र्याने चावा घेतलेल्या जखमी शाळेचे विद्यार्थी बरकत चौधरीला बरोबर घेऊन कार्यकर्त्यांनी यावेळी आक्रमक पवित्रा घेतल्याने अधिकाऱ्यांना काय उत्तर द्यावे हे सुचत नव्हते। निरुत्तर झाले होते कारण शालेय विद्यार्थ्यावर कुत्र्याने जे हल्ला केला त्यामुळे या शालेय विद्यार्थ्याची 4 चाचणी परीक्षेला पेपरला मुकला। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानाबद्दल जाब महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष जमीर शेख यांनी अधिकाऱ्यांना विचारले। लहान मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे। मिरज शहरामध्ये मोकाट कुत्र्यांची दहशत वाढलेली आहे। अधिकाऱ्यांनी याच्यावर ठोस उपाययोजना करा, असे कारभार सुधारा, अन्यथा जनहिताचा विचार करून संबंधित अधिकाऱ्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही असा गंभीर इशारा यावेळी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष जमीर शेख यांनी दिला। यावेळी अधिकाऱ्यांनी तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिल्याने कार्यकर्ते शांत झाले। आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष जमीर शेख यांनी केले। यावेळी सौरभ राजपूत, साद गवंडी, अनिकेत नरगुंदे, नसीर शेख, सलमा येणावीकर, इरफान चौधरी, रुकैया चौधरी, नुरबी इनामदार, शकील शेख, मुमताज समधोळे, गुलाम मरसूल शेख, शाहनवाज चौधरी, फिरोज कोतवाल, इरफान इनामदार, यासीन शेख, साबेरा चौधरी, हुसेन जमादार, आदामिनुसा चौधरी, मंसूर इनामदार, शरीफ सरसलत, इम्तियाज चौधरी, उमर कडगावकर सहित महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते। उपसंपादक शुभदा भिंगार दिवे, ब्युरो रिपोर्ट, स्मार्ट अहमदनगर न्यूज। मी मिरज महानगरपालिका येथे बरकत इरफान चौधरी इयत्ता 6वी मध्ये शिकणाऱ्या मुलाला मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण येथे असणाऱ्या एका वॉचमॅनच्या घरी पाडलेले 2 कुत्र्याने तावा घेतलेला आहे। याला एकट्याला तावा घेतलेला नव्हता, याच्या बरोबर आणि असणाऱ्या दोघांना तावा घेतलेला आहे आणि महानगरपालिकेला आम्ही इथं निवेदन दिलं आहे। कारण साहेब आरोग्य अधिकारी ताटे साहेबांना आता आम्ही निवेदन दिलं आहे की साहेब ते काय आहे काय नाही ते विषय जरा बघा। कारण कसं तुम्ही इथं ऑफिसमध्ये असताय आणि मोकाट कुत्रे रस्त्यावरती आहेत, लहान मुलं वाढत रस्त्यावरती फिरणार आणि लहान मुलं रस्त्यावरती खेळायला वगैरे जाणार, क्रीडांगणामध्ये खेळायला जाणार आणि मुलांना कुत्र्यांना वगैरे तावा वगैरे घेतलेला आहे। गंभीर दुखापत झालेली आहे, याच्याने पेपर होता तरी लागलेले आहे। याचं शैक्षणिक नुकसान झालेलं आहे आणि याचं पूर्ण दुखापत पण झालेलं आहे। शैक्षणिक नुकसान हे फार मोठं नुकसान आहे आणि महापालिकेला एवढं निवेदन दिलेलं आहे की मी साहेब कुत्र्याचा बंदोबस्त लवकर करावा आणि छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये जे काय तुम्ही जे ठेकेदार आहेत, ठेकेदारांनी जे नेमणूक केलेलं जे काय ते वॉचमॅन आहे त्याला नोटीस काढावं आणि त्यांचं काय ते कुत्रं आहे काय नाही ते पकडून महापालिकेनं काय कारवाई करायचं ते करावं, आमची एवढी विनंती आहे। असं नाही केलं की आम्ही महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आयुक्त असू दे, उपायुक्त असू दे आणि असू दे यांच्या कॅबिनमध्ये कुत्रं सोडणार, कार्यालयामध्ये कुत्रं सोडणार, आवाज। स्मार्ट अहमदनगर न्यूज।